पुण्यातील मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकल्याची संतापजनक घटना घडली होती। या प्रकरणी नराधम आरोपी नवनाथ कैलास मांजरे याला अटक करण्यात आली असून 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अज्ञातांनी या आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की राजगुरुनगर जवळील गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्येच्या संतापजनक घटनेनंतर रात्रीच्या अंधारात थेट आरोपीच्या घरासमोर लोकांनी आक्रोशाचा उद्रेक केला होता। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीचे घर आणि घरासमोर उभा असणारा ट्रॅक्टर यांना आग लावली। यामध्ये घरातील साहित्य आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला असून या प्रकरणी आता राजगुरुनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावात तणावाचे वातावरण असल्याने आरोपीच्या घराला राजगुरुनगर पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे। अज्ञात व्यक्तीने नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला असून घराच्या खिडकीतून आगीचे गोळे आत फेकल्याने आग घरातही लागली होती। यावेळी राजगुरुनगर पोलिसांसह अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवले असून आरोपीच्या घरासमोर 2 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे। दरम्यान आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे।